नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. दक्षिण कर्नाटकातील 14 लोकसभा मतदारसंघात आज शुक्रवारी पहिल्या टप्प्यात मतदान पूर्ण झाले. दुपारी 3 वाजेपर्यंत 14 लोकसभा मतदारसंघात एकूण 58.76% इतके मतदान झाले. यामध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यात सर्वाधिक 48.10% तर सर्वात कमी बेंगळूर सेंट्रल येथे 40.10% इतके मतदान झाले आहे. प्रचंड उष्म्यामुळे मतदानाचा टक्का घसरल्याने उमेदवारांनी याचा धसका घेतला आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे. आज यांचा प्रचार दौरा बेळगाव शहरातील टिळक चौक येथून प्रारंभ झाला. कोनवाळ गल्ली, रिज टॉकीज, छत्रपती शिवाजी मार्ग, मुजावर गल्ली, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, कांगली गल्ली, पाटील मळा, तहसीलदार गल्ली, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, फुलबाग गल्ली, तानाजी गल्ली, रामामेस्त्री अड्डा, महाद्वार रोड मार्गे समर्थनगर येथे पोहोचून दौऱ्याची सांगता करण्यात आली. या प्रसंगी मोठ्या संख्येने मराठी भाषिक व महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. बेळगाव शहरात मराठी व कन्नड भाषिक एकोप्याने राहत असून राष्ट्रस्तरीय निवडणुकीत उभय भाषिक भाजपलाच पाठिंबा देतील असा विश्वास भाजप लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला. 28 एप्रिल रोजी होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभेच्या पूर्वतयारीची पाहणी करून ते पत्रकारांशी बोलत होते. देशाचा विकास व देशाची सुरक्षा लोकसभा निवडणुकीवर अवलंबून आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या 10 वर्षात सुशासन दिले आहे. विकासात भारत देश विश्वातल्या 10व्या क्रमांकावर आहे. बेळगाव व चिकोडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी बेळगावात दाखल होत असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित होईल. 28 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता आयोजित या भव्य समारंभात बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघातील दिग्गज नेते, माजी पंतप्रधान देवेगौडा, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, कुमारस्वामी आदी उपस्थित राहणार आहेत, अशी त्यांनी माहिती दिली. राज्यातील काँग्रेस सरकार खोटे आश्वासनं देत शेतकऱ्यांची कर्जमाफीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप माजी मंत्री व जेडीएस प्रमुख बंडेप्पा काशपूर यांनी केला. ते आज बेळगाव शहरात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप जेडीएस युतीमुळे काँग्रेसच्या नेत्यांना पराभवाची जाणीव झाली आहे. गॅरंटी योजना जारी करून काँग्रेस सरकार जनतेची दिशाभूल करत आहेत. भाजप व जेडीएस युतीचे सरकार सत्तेत असताना अशा प्रकारच्या गॅरंटी योजना नव्हत्या. मात्र सरकारच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचत होत्या. राज्यात जेव्हा जेडीएसची सत्ता होती त्या काळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती. विद्यमान काँग्रेस सरकार शेतकरी वर्गाकडे साफ दुर्लक्ष करत आहे. कर्नाटकातील जनतेच्या भावनेशी खेळ करत आहे. देशभरात मोदींची लाट असून काँग्रेस नेत्यांना निकालाच्या दिवशीच उत्तर मिळणार आहे, असेही ते म्हणाले. या प्रसंगी जेडीएस व भाजपचे पदाधिकारी व इतर उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील हिटणी तपास नाक्यावर 2,65,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत. या रकमेविषयी संबंधितांकडे कोणत्याही कागदपत्रांचा तपशील नसल्यामुळे ती रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी सांगितली. गडहिंग्लजकडून मर्डीमठकडे निघालेल्या कारची हिटणी तपास नाक्यावर तपासणी केली असता यामध्ये 2,65,000 रुपये रोख स्वरूपात सापडले आहेत. काशिम सय्यद भंडगाव असे कार चालक मालकाचे नाव आहे. ही कारवाई डी बसवराज, संजीव पुजारी, सोमशेखर गुंडद व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. बेळगाव शहर व परिसरात आज दुपारच्या सुमारास काही काळ वळिवाचे आगमन झाले. मच्छे, पिरणवाडी, उद्यमबाग, टिळकवाडी, अनगोळ, वडगाव आणि शहापूर भागात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाल्याने तीव्र उष्म्याने त्रस्त नागरिकांना काही प्रमाणात समाधान लाभले. आज दुपारी झालेल्या पावसामुळे बेळगाव शहरातील क्रांतीनगर येथील गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहू लागले. ऐन बेनकनहळ्ळी यात्रेच्या काळात ही समस्या निर्माण झाल्याने स्थानिकांची तारंबळ उडाली. नाले गटारीच्या अस्वच्छतेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून याकडे बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. ही समस्या त्वरित दूर करून यात्रोत्सवाला येणाऱ्या भक्तांची अडचण दूर करावी, अशी मागणी होत आहे.
हुक्केरीत हायटेक कोर्ट इमारत निर्माण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून बहुदिवसीय मागणी पूर्ण करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले. हुक्केरी न्यायालयाच्या सभागृहात चिक्कोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. तसेच त्यांनी या कार्यक्रमानंतर हुक्केरी शहरात ब्लॉक काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन करून गॅरंटी योजनांसंबंधी मतदात्यांमध्ये माहिती देण्याचे आवाहन केले. चिक्कोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना निवडून देण्यामार्फत देशामध्ये काँग्रेसची सत्ता आणण्याचे आवाहन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. गोकाक शहरातील हिल गार्डन कार्यालयात आज राजकट्टी व शिरूर गावातील शेकडो भाजप कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले. त्यावेळी त्यांचे स्वागत करून ते बोलत होते. काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या वेळी जाहीरनाम्यात दिलेल्या 165 पैकी 158 आश्वासने पूर्ण केली असून देशाच्या विकासासाठी केंद्रामध्ये देखील काँग्रेसची सत्ता आणण्याचे आवाहन चिक्कोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. निपाणी तालुक्यातील कारदगाव व भोज जिल्हा पंचायत व्याप्तीत येणाऱ्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. काँग्रेस पक्षाला आपले बहुमोल मत देऊन आपल्याला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील व इतर उपस्थित होते. बीजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप महालक्ष्मी यात्रेनिमित्त पाण्याची मोठी टंचाई जाणवली. यात्रेनिमित्त गावात येणाऱ्या भाविक व पाहुण्यांच्या सोयीसाठी सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी आज 4 दिवस मोफत पाणी पुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली असताना ग्रामीण भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रसंगी लक्ष्मी यात्रा असल्यास पाण्याचा वापर अधिक वाढतो. ही गरज ओळखून सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी वरील भागात मोफत पाणी पुरवठा करून हातभार लावला आहे. त्यामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. महिला व बालकल्याण मंत्री तसेच बेळगाव ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज बेनकनहळ्ळी येथील श्री महालक्ष्मी यात्रा, मास्तमर्डी येथील श्री बसवेश्वर व श्री महालक्ष्मी यात्रा तसेच हिरेबागेवाडी येथील श्री पडीबसवेश्वर व श्री महालक्ष्मी यात्रेत आपली उपस्थिती दर्शवून देवाचे दर्शन घेतले. राज्यात सुख शांती प्रदान करण्याची प्रार्थना देवाकडे केली. या प्रसंगी बेळगाव काँग्रेस लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीगोळी व इतर सहभागी झाले होते. मलाबाद तालुका आथणी येथील खोत यांच्या वस्तीमध्ये निर्माण करण्यात आलेल्या शेत तळ्यात पडल्याने बालिकेचा मृत्यू तर तिचा भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली. अन्विका विठ्ठल खोत वय वर्षे 6 असे मृत बहिणीचे नाव आहे, तर अण्णाप्पा विठ्ठल खोत वय वर्षे 11 असे गंभीर जखमी भावाचे नाव आहे. या घटनेची नोंद आथणी पोलिसात झाली आहे. चिक्कोडी तालुका प्रशासन, तालुका पंचायत, तालुका स्वीप समिती व नगरपालिका चिक्कोडी यांच्या वतीने चिक्कोडी शहरातील शांतव्वा सिद्धराम चन्नवर वय वर्षे 102 यांचे त्यांच्या घरी जाऊन मतदान करवून घेतले. अधिकाऱ्यांनी एका शताब्दी वयाच्या मतदाराच्या घरी जाऊन मतदानाचा हक्क बजावून घेत त्यांचा सन्मान केला. यावेळी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी व स्वीप समिती अध्यक्ष जगदीश कम्मार, सेक्टर 19च्या अधिकारी भारती कांबळे, सेक्टर अधिकारी व 20चे मुख्याधिकारी महांतेश निडवणी, तालुका पंचायत IEC समन्वयक रणजित कर्णिक, पर्यवेक्षक बसवराज, BLO उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली. सुरक्षेच्या बाबतीत देशाला समर्थ बनवले. विविध योजनांच्या माध्यमातून महिला व युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केंद्र शासनाच्या योजना मतदारसंघातील गावागावात पोहोचवल्या. 5 वर्षात करण्यात आलेली विकास कामे ही गेल्या अनेक वर्षांपेक्षा अधिकच आहेत. यासाठी येणाऱ्या 7 मे रोजी पुन्हा भाजपलाच विजयी करण्याचे कर्तव्य मतदारांनी पार पाडायला हवे. भाजपला मत म्हणजे देशाच्या समृद्धीला पाठबळ आहे, असे प्रतिपादन प्रिया जोल्ले यांनी केले. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी भिवशी येथे घरोघरी भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.